नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोल्हापूर दर्शन कशा पद्धतीनं आणि कसं करायचं. प्री प्लॅन केलेला आहे, तर तो आजच्या या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. बरेच जण कोल्हापूर दर्शन करतात, पण सुरुवात कुठनं करायची आणि एंड कुठं करायचा हे माहीत नसते. त्यामुळं आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलोय. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. कोल्हापूर दर्शन म्हणलं की पहिल्यांदा आपल्याला करवीर निवासिनी आई अंबाबाईचं मंदिर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येते. फर्स्ट डेला आपण आई अंबाबाई मंदिर हे बघू शकतो आणि देवीचं आपण दर्शन घेऊ शकतो. तुम्हाला लाईनमध्ये उभारून मुखदर्शन एक 2 ते 2.5 तासामध्ये भेटून जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा स्पॉट आहे न्यू पॅलेस, जो की सिटीतच आहे. तुम्हाला एक 3 ते 4 किलोमीटर फक्त ट्रॅव्हलिंग करून जावं लागणार आहे. छत्रपती शाहू महाराजांचं पॅलेस आहे, तर ते पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे ज्योतिबा मंदिर. अवघ्या 1 तासात तुमचं दर्शन होऊ शकते ज्योतिबा मंदिरचं. आणि त्यानंतर तुम्ही जेवण वगैरे करून दुपारच्या पिरियडमध्ये जाऊ शकता किल्ले पन्हाळगडावरती. पन्हाळगड असा किल्ला आहे जिथं सगळ्या स्पॉटवरती तुम्ही तुमची 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे, कुठली पण गाडी असू दे, इझिली तुम्ही तिथपर्यंत त्या स्पॉटपर्यंत पोहोचू शकता गाडीवरनं किंवा गाडीतून. असा एकमेव पन्हाळगड आहे. तर किल्ले पन्हाळगडावरती पुसाडी बुरुज आहे, सज्जाकोटी बुरुज आहे, त्यानंतर धान्याचं कोठार आहे, त्यानंतर तबक उद्यान आहे. त्याचबरोबर पुसाडी बुरुजावरील तुम्हाला सनसेट पॉइंट एकदम भारी बघायला मिळतोय. प्लस पन्हाळ्याच्या साईडलाच असणारा किल्ले पावनगड पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तिथनं पुढं सायंकाळच्या वेळेला जर टाइम भेटला तर मसाई पठार पण करू शकताय. तिथं एकदम मोठं पठार आहे आणि तिथं बौद्ध लेणी पण आहेत, त्या पण तुम्ही बघू शकताय जर तुम्हाला वेळ भेटला तर. दिवसभरातला हा संपूर्ण प्लॅन झाल्यानंतर सायंकाळी तुम्ही रंकाळ्याला येऊ शकताय, जे की कोल्हापूरमध्ये मोस्ट फेमस ठिकाण आहे रंकाळा. आता वळूया आपण डे 2 ला. कारण डे 2 मध्ये तुम्ही करू शकता काळंबवाडी टुरिझम, राधानगरी डॅम आणि दाजीपूर अभयारण्याचे वाईल्ड लाईफ सेंच्युरी. हे 3 स्पॉट तुम्ही एका दिवसात कंप्लीट करू शकताय. दाजीपूरमध्ये तुम्हाला कदाचित वेळ लागेल, कारण तिथं वाईल्ड लाईफ सेंच्युरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आता बोलूया आपण डे 3 मध्ये. कारण तिसऱ्या दिवशी 2च स्पॉट होणार आहेत तुमचे. तर तिसऱ्या दिवशी तुम्ही कण्हेरी मठ करू शकताय, जो की कोल्हापूर सिटीतून 12 ते 13 किलोमीटर वरती आहे आणि तो एकदम भारी स्पॉट आहे. जे पूर्ण दिवस तुमचा तिथं जाण्याची शक्यता आहे. त्या कण्हेरी मठावरती काडसिद्धेश्वर म्हणून शिव मंदिर आहे. त्याचबरोबर तुम्हाला तिथं लुप्त होत चाललेल्या जुन्या ग्रामीण जीवनाची हुबेहूब देखाव तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. आणि तिथं 300हून जास्त हुबेहूब देखाव तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तिथं तुमचा अखंड 1 दिवस जाणार आहे. त्यानंतर नृसिंहवाडीला जाऊ शकताय, जे की तिथून 40 ते 45 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथं तुम्हाला दत्त महाराजांचं दर्शन घेऊ शकताय. नरसिंहवाडीमध्ये तुम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही जाऊ शकताय डायरेक्ट कोपेश्वर मंदिर बघायला, जे की 700 वर्ष जुनं मंदिर म्हणून ओळखलं जाते. ते पण एक तुम्ही करू शकताय. तर मित्रांनो, हाच आहे आपल्या पूर्ण 3 दिवसाचं कोल्हापूर दर्शन. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोडून दुसरे कुठले स्पॉट तुम्हाला अजून एक्सपेक्टेड आहे बघण्यासाठी, तर ते पण कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावरती पण व्हिडिओ मी बनवत राहील आणि तिथे जाऊन भेट देईन, तिथला ट्रॅव्हलिंग ब्लॉग पण करेन आणि इन्फॉर्मेटिव्ह पण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. सो त्यासाठी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका.